मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आता रवाना झालेले आहेत। शुक्रवारी त्यांचा पुण्यामध्ये एक मेळावा होतोय। मुंबईतून सकाळी 9:30च्या दरम्यान ते पुण्याकडे रवाना झालेले आहेत आणि यावेळी त्यांनी वाशी टोल नाक्यावर टोल भरला नाही। 31 तारखेला पुण्यामधल्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे लोकसभा निवडणुकीसाठीची रणनीती जाहीर करणार आहेत। आगामी लोकसभा निवडणूक लढवायची की नाही याबाबतची भूमिका ते यावेळी स्पष्ट करतील असा एक अंदाज आहे। तसंच मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाके फोडून राज्यभर राडा घातला। राज ठाकरे यांच्या कथित चिथावणीखोर भाषणाबद्दल त्यांच्यावर पुण्यामध्ये 2 गुन्हे नोंदवण्यात आलेत। आता राज ठाकरेंना पुण्यामध्ये अटक होणार का याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे। त्यामुळे पुढच्या 48 तासामध्ये काय घडतं याकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। राज ठाकरेंना पुणे दौऱ्यामध्ये काय त्यांच्याबाबत घडू शकतं याच्या 3 शक्यता व्यक्त करण्यात येतात। राज यांना अटक न करता न्यायालयामार्फत समन्स बजावण्यात येईल ही एक शक्यता आहे। राज यांना पोलिसांच्या भाषेत नॉमिनल अटक करून जागेवरच त्यांची मुक्तता होऊ शकते आणि तिसरी शक्यता आहे राज यांना आहे तिथे अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात येईल। तर राज ठाकरे वाशीच्या टोल नाक्यावरून पुण्याकडे रवाना झाले। वाशीच्या टोल नाक्यावर राज यांनी टोल भरतात का याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली होती। टोल नाक्यावर नेहमीप्रमाणे टोल वसुली सुरू सुद्धा होती, मात्र राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा आला आणि अचानक नाक्याची सर्व गेट्स सताड उघडली गेली। राज ठाकरे यांच्या मर्सिडीजसह ताफ्यातल्या सर्वच गाड्या टोल न भरता पुण्याकडे रवाना झाल्या। टोल मागणाऱ्यांना तुडवा या राज यांच्या आदेशामुळे राज्यभरात 2 दिवसांपूर्वीच टोलफोड झाली होती आणि त्यामुळे आज प्रत्यक्ष जेव्हा राज ठाकरे टोल नाक्यावरून जाताना त्यांच्या गाडीला मात्र टोल विचारला गेला नाही। आपण बघतोय ही दृश्य वाशी टोल नाक्यावरची आहेत। ज्यावेळी राज ठाकरे यांची गाडी टोल नाक्यावर आली त्यावेळी त्यांच्या ताफ्यासाठी टोल नाक्यावरची सगळीच गेट्स ही उघडी ठेवली गेली आणि त्यांच्याकडे नाही टोल मागितला आणि राज ठाकरेंनी हा टोल भरला नाही। आणि या संदर्भात आपण आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी रौनक कुकडे सध्या आपल्या बरोबर आहेत। रौनक, तुम्ही होता तिथे जेव्हा वाशीच्या टोल नाक्यावर राज यांची गाडी आली, नेमकं काय काय घडलं, कसं वातावरण होतं? टोल नाक्यावरचे जे कर्मचारी होते काय ते बिथरलेले दिसले होते? निश्चितपणे राज ठाकरे यांनी फक्त वाशी टोल नाका नव्हे तर आता त्यांची जस्ट 2 मिनिटांपूर्वी गाडी जी आहे ती खालापूर टोल नाका ही असलेला आहे, पण त्या ठिकाणी देखील राज ठाकरे यांनी टोल भरलेला नाही आणि त्यांच्या काफिल्यामध्ये जवळपास 10 गाड्या आहेत। कुठल्याही गाड्याकडनं ही टोल वसुली करण्यात आलेली नाही। आम्ही जेव्हा तिथल्या लोकांना विचारलं की का बरं तुम्ही दुसऱ्या गाड्यांकडनं टोल वसुली करताय, मग राज ठाकरेंकडनं टोल का घेत नाही हे विचारलं असता त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि निश्चितपणे राज ठाकरेंचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत दर टोल नाक्यावर त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांचं स्वागत त्या ठिकाणी करण्यात येत होतं, मात्र टोल कोणीही देत नव्हतं आणि निश्चितपणे जे टोल मालक आहेत किंवा जे टोल नाक्यांवर काम करतात त्या लोकांच्या मनात भीतीचं वातावरण जे आहे ते निश्चितपणे या ठिकाणी पाहायला मिळत होतं। नक्कीच रौनक, राज ठाकरे यांचा ताफा पुढे गेल्यानंतर मात्र परत एकदा सर्वसामान्यांनी टोल भरायला सुरुवात केली असेल। निश्चितपणे अशाच पद्धतीचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं आणि या संदर्भात आम्ही टोल मालक जे आहेत आणि किंवा जे लोक टोल नाक्यावर काम करतात त्यांची विचारपूस केली की बाकी लोकांकडनं का बरं टोल वसुली सुरू आहे, राज ठाकरेंकडनं तुम्ही टोल का नाही घेतला याचं स्पष्ट त्यांच्याकडनं होतं की सध्या राज ठाकरेंच्या वतीनं आंदोलन छेडण्यात आलेलं आणि आमच्या मनात भीतीचं वातावरण आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्याकडनं घेतलेलं नाहीये। ठीक आहे रौनक, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल। रौनक कुकडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते आणि जेव्हा राज ठाकरे यांनी वाशीचा टोल नाका पार केला त्यावेळी नेमकी वाशी टोल नाक्यावर काय स्थिती होती याबाबत त्यांनी अधिक माहिती दिली। वाशी टोल नाक्यावरचे जे कर्मचारी होते ते थोडेसे घाबरलेले होते आणि राज ठाकरे यांना टोलबाबत विचारणा केली नाही। त्यांची गाडी तशीच टोल न भरता पुण्याच्या दिशेनं रवाना झाली। झी 24 तास एक पाऊल पुढे।